तर हा भोंदू मनोहर भोसले आहे तरी कोण आणि त्याच्यावर नेमके काय आरोप आहेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर इंदापूर तालुक्यातल्या लारसुणे या गावचा तो रहिवासी आहे। डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर बाजारात सुके बोंबील विकून त्याने उदरनिर्वाह केला। एक दिवस तो अचानक गायब झाला आणि काही वर्षांनंतर बाळू मामा प्रसन्न झाल्याचं त्याने सांगितलं। करमाळा तालुक्यातल्या उंदरगाव परिसरात त्यानं मठ थाटला। तर अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे भक्तांची मोठी गर्दी व्हायला लागली। अनेक मोठ्या नेत्यांसोबत देखील मनोहर भोसलेचे फोटो आहेत। याआधी त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे। तर आजार बरा करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हाही दाखल झालाय। तर 2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याची भोंदूगिरी सुरूच राहिली। आणि आता या प्रकरणी त्याला अटक झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।